विनापरवाना देशी बनावटीची अग्निशस्त्रे व जिवंत काडतुसे विक्री करणाऱ्या टोळीचा अकलूज पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 6 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 17 पिस्तुले, 47 जिवंत काडतुसे आणि टाटा नेक्सॉन कार असा एकूण 18,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे माढा, पंढरपूर, सांगोला, सांगली तसेच कर्नाटक आणि मध्य प्रदेशापर्यंत पसरलेल्या बेकायदा शस्त्र विक्रीचे धागेदोरे समोर आले आहेत. यावेळी विकास वजाळे, परिते, माढा, राहुल माने, मिरज, महादेव कोरके, करकंब, विजय किरणगी, शिवनूर, कर्नाटक, अनिल मेहता, रांजणगाव, मध्य प्रदेश, सुमित लवटे, राहणार भुईटे वस्ती, सांगोला यांचा समावेश आहे. प्रदीप माने आणि सनी भारत बनसोडे या 2 फरार असलेल्या आरोपींचा शोध सुरू आहे. 14 ऑगस्ट रोजी अकलूज पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार परिते येथील विकास वजाळे याला टाटा नेक्सॉन कारसह ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्याकडून त्यावेळी 2 पिस्तुले व 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. चौकशीत त्याने ही शस्त्रे राहुल माने याच्याकडून घेतल्याची आणि विविध ठिकाणी विक्री केल्याची माहिती दिली आणि त्याच आधारे पोलिसांनी या 6 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तो राहणारे परिते गावाचा इसम होता टेंभुर्णी हद्दीमध्ये. तसं अकलूज पोलीस स्टेशनला माहिती भेटल्यानंतर त्यांनी ट्रॅप लावून ते आरोपींना अकलूज पोलीस स्टेशन अंतर्गत त्यांनी पकडले. त्याच्यानंतर आम्ही ते कुठं कुठं सप्लाय केले होता असं माहिती आणि इन्व्हेस्टिगेशन करत दुसरा आरोपीला पकडले, राहुल माने नावाचा आरोपी. त्यांना पकडल्यानंतर आम्हाला त्यांच्याकडून 4 वेपन रिकव्हरी झाला. तसंच आम्हाला त्यांचं इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे माहिती पडलं की ह्यांनी बरेचशा ठिकाणी त्यांनी वेपन सप्लाय केलेले, खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये, सातारा, सांगली असं जिल्ह्यामध्ये ते पकडलेले आहेत. ते आरोपी आम्ही पकडल्यानंतर आम्हाला मेन सप्लायर जे होता ते MP मधून हे सगळं वेपन्स आणत होते. गावठी पिस्तल आहे आणि ते MP जे आरोपी आहे त्यांना ट्रॅप करण्यासाठी आमचं टीम गेले आणि तिथं सक्सेस भेटलं. तिथं अनिल मेहता म्हणून आरोपी आहे ते त्यांच्यावरती ऑलरेडी गुन्हे दाखल आहे आणि हे जे बाकी जे आरोपी आम्ही पकडलेले तेही गुन्हेगारी आहे. त्यांच्यावरती पण पहिले गुन्हे दाखल आहे. ते मेहताला पकडल्यानंतर आम्हाला तिथूनही 4 वेपन्स रिकव्हरी झाले. तसं टोटल एक 17 वेपन अकलूज पोलीस स्टेशन त्यांचं प्रभारी आणि DYSP त्यांचं पूर्ण DB टीम चांगलं कारवाई करून पूर्ण चेन जे आहे सप्लायरपासून ते डिस्ट्रीब्युशन करत होते आणि लास्ट कोणाला दिलेलं आहे त्यांच्यापर्यंत पूर्ण वेपन आता रिकव्हरी झालेलं आहे. सर किती शस्त्र आपण हस्तगत केलेत आणि जिवंत राऊंड किती? टोटल 17 शस्त्र आहे. ओके, टोटल 17 वेपन आहे आणि 47 लाईव्ह कारतूस तसं रिकव्हरी झाले. 30 केसेस झालेले आहेत 2025मध्ये. यावर्षी पण आमचं क्लिअर स्ट्रॅटेजी आणि पॉलिसी पण आहे की जे ड्रग्स असतील, वेपन घेऊन जे क्रिमिनल्स आहे त्यांच्यावरती कारवाई करणे. आता यावर्षी पण आमचं 17 केसेस झालेले आहे. असंच आमचं इन्फॉर्मेशन या वेगवेगळ्या माध्यमातून पण आम्हाला इन्फॉर्मेशन येतात, तसं आम्ही कारवाई करत असतो. कुठून एक्झॅक्टली आलं आणि कोण सप्लाय करत होता ते इन्व्हेस्टिगेशन करत हे मेहता आहे 7वा नंबरचा आरोपी. तो मध्य प्रदेशमध्ये धुळे बॉर्डरवरती आमचं टीम जाऊन कोऑर्डिनेशन करून ते परराज्याचं टीमचं मदत घेऊन ते त्यांच्याकडून पण वेपन रिकव्हरी करून त्यांना आणले. असं एक एकंदरीत पूर्ण नेटवर्क हे आम्ही क्रॅक केले. नाही, तसं काही नाही. हे पहिले आरोपी 14 तारखेला 14/8ला पहिले आरोपीला पकडले. नंतर एकंदरीत 5 दिवसाचा पूर्ण वर्कआउट आहे आणि टोटल 17 वेपन आणि 42 असं कार्ट्रिज रिकव्हरी झालेलं आहे. सर सप्लाय चेन कसं आहे? कारण एखादा ग्राहक जर सापडला तर ते सप्लाय कसं आहे, कसं होत असते? सप्लाय ते वेगवेगळ्या माध्यमातून येतात. ते तिथून काही बसून इथपर्यंत येतात. ते डिमांड असते तर सगळे एकत्र घेऊन येत नाही, तर 2 वेपन 4 वेपन असं घेऊन येतात.
तर जसं जसं रिक्वायरमेंट वाढते तर तसं ते स्वतः तिकडून एमपीतून इकडे घेऊन येतात, डिलिव्हरी देतात आणि इथून हे जे माणूस असतील ते एक एक त्यांचं डिमांड असते ते एक एक कस्टमरला ते सप्लाय करतात. असं आहे. पैसे कसं रोख द्यायचं ॲडव्हान्स द्यायचं का नंतर डिलिव्हरी डिलिव्हरीनंतर ते पैसे द्यायचं. म्हणजे संपर्क कसं सोशल मीडियावर साधायचं का हे काय नाही, सोशल मीडिया वगैरे नाही, डायरेक्ट फोन्स आहे, मोबाईल्स आहे, ते हे सगळं क्रिमिनल नेटवर्क असे त्यांचं नेटवर्क गँगमध्ये माहीत असते की कोण सप्लाय करू शकतं. क्रिमिनलकडे एक पिस्तल असणे आणि काही करायचं आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये ते सगळं समोर येते. आतापर्यंत असं काही इंटेन्शन मोटिव्ह दिसत नाही. कर्नाटक, MP आणि महाराष्ट्र असं 3 जिल्ह्यात 3 राज्यातला रॅकेट आहे सर. म्हणजे बरोबर. त्यांना आम्ही पकडले, त्यांच्याकडे एक वेपन सापडला. त्यानंतर त्यांनी इंट्रोगेशनमध्ये विचारलं की तो कुठून आणलं हे वेपन. ते राहुल माने इसम ह्यांचं नाव त्यांनी सांगितलं. तो मिरज सांगलीचा राहणार आहे. त्याला आम्ही ट्रॅप करून त्याला पकडलं. तर तिथं त्याच्याकडून 4 वेपन्स रिकवर झाला. तर हे 2 आरोपी सापडल्यानंतर आम्ही विचारलं की बाकी वेपन्सचं माहिती होतं, त्याचं फोनमध्ये असतील, व्हॉट्सअप चॅट, कॉल रेकॉर्डिंग, हे सगळं बघितल्यानंतर आम्हाला 3, 4, 5, 6 असं ते जे फायनली त्यांना दिले होते कस्टमर म्हणून सांगू शकतो. 7 नंबरचा आरोपी आहे अनिल मेहता. हा मुख्य कारखानदार आहे. ते सप्लायर आहे. एक पिस्टलची किंमत त्यांनी किती लावली? 40 ते 50 हजार असं एक किंमत वेगवेगळ्या लोकांना, काही लोकांना 40 हजारमध्ये दिलेलं आहे, काही 50 हजार असं त्यांनी दिलेलं आहे विथ राऊंड. किती राऊंड एका पिस्टलचे? त्यांचं रिक्वायरमेंट अनुसार, मतलब ते काही लोकांकडे 6 राऊंड होतं, काही 5 राऊंड होतं, असं त्यांनी सप्लाय केलेलं आहे. गुन्ह्यातील जी कार आहे ती म्हणजे चोरलेली आहे किंवा ते म्हणजे कशी कार चोरलेले नाही आहे. त्यांनी जे आरोपीकडे होते ते आम्ही निष्पादन करून ते कार वगैरे ते जप्त केलेले आहे.